गाडीला स्क्रॅच पडली या कारणावरून दोघा तरुणांनी दवाखान्यात घुसून डॉक्टर महिलेस धमकी देऊन पेशंटच्या समोर अपमानास्पद वागणूक दिली। ही घटना सांगलीत चिंतामणी नगर येथे शुक्रवारी घडली। या प्रकरणी डॉक्टर आरती महेश गोसावी वय 49 अथर्व अपार्टमेंट राहणार चिंतामणी नगर सांगली यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात फिर्याद दिली। विनायक मधुकर पाटोळे आणि संजय भीमराव पवार दोघे राहणार अथर्व अपार्टमेंट राहणार चिंतामणी नगर सांगली अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। फिर्यादी आणि संशयित आरोपी हे अथर्व अपार्टमेंट राहणार चिंतामणी नगर सांगली येथे राहण्यास असून ते फिर्यादीच्या ओळखीचे आहेत। फिर्यादी यांचा चिंतामणी नगर येथील केदार रेसिडेन्सी अपार्टमेंट मधील गाळ्यात स्पंदन क्लिनिक नावाने दवाखाना आहे। शुक्रवारी पावणे 12 वाजण्याच्या सुमारास त्यात दवाखान्यात पेशंट तपासत असताना दोघे संशयित आरोपी दवाखान्यात आले। त्या दोघांपैकी संजय पवार यांनी फिर्यादी यांना तुम्ही माझ्या गाडीला स्क्रॅच केलेले आहेत, माझी नुकसान भरपाई तुम्ही द्यायची, माझ्याशी पंगा घेतलाय, तुम्हाला महागात पडेल असं मोठमोठ्याने ओरडून दवाखान्यात दंगा करत असताना फिर्यादी त्यांना समजून सांगत होत्या। त्यावेळी त्या दोघांनी मिळून फिर्यादी शिवीगाळ करून तुम्ही अपार्टमेंटला या, तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दवाखान्यात आलेल्या पेशंट समोर देऊन पेशंटच्या समोर फिर्यादीचा अपमान केलाय असे फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले। त्यानुसार दोघांवरती भारतीय दंडविधान कलम 452, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय।